सो हे गाईज, गुड आफ्टरनून. थोडासा लेट झाला आहे कारण की सकाळी आपण आलेलो 5 वाजता, सगळे काय कामं वगैरे आटपून. आता वाजलेत 1 वाजला भाई. आपण निघतोय दुकानाच्या ओपनिंगसाठी. तर संध्याकाळची ओपनिंग आहे, त्याच्यामुळे बोललो आराम बिराम करून जाऊ. एकदम आरामात उठलं वगैरे, आंघोळ वगैरे झाली. आता मी घातला या साईडला बघू शकता कुर्ता. आज पहिल्यांदाच मी खादी कुर्ता घातला आहे कारण की भारी वाटतं जरा कुर्ता वगैरे घालायला. तर सगळ्या पोरांना वगैरे घेऊन जायचं आता. आई वगैरे रेडी होते. आता बघू कसा प्लॅन आहे काय नाही, अजून काय प्लॅन वगैरे नाही कारण की वरती आता गेलेत सगळेजण. कारण की डेकोरेशन वगैरे करायचं होतं, हार वगैरे लावायचं होता, पूजा वगैरे करायला दादा अगोदर गेला लवकर 10लाच. आम्हाला थोडंसं लेट झालं आणि अजून धुतली नाही, थोडीशी माकले बघून त्याच्यावरती पाणी मारायचं चालले माझं आता. पण आमची गाडी न्यायला कोण नाही आहे. एकतर मी घेऊन जाईल आणि पोरांना पण घेऊन जायचं दुकानातून. तर मॅनेज करायला लागते थोडासा. बघू हे बघ, हाका मडगा जेवून बसले सगळा मेकअपचा. बहुत झाले. पहिल्या वर्षा तिला मेकअपची लई आदत. मला पहिल्यापासून मेकअपची आवड आहे. सगळे गाईज जरी माहिती आहे. मी पहिला बी सांगितलेला ब्लॉग मध्ये मला आवड आहे मेकअपची. वा, मग आवड असते ते करावं लागतं. हो बाबू. चला आता सगळेजण ओपनिंग साठी रेडी झालेले आहेत. तर आता आम्ही निघतो जायला. आई बघूयात किती एक्साइटेड झाली आहे. बघा या साईडला आई आता तयारी करते. मस्त साडी बिडी घातली. निघाचा थांबत आता पोरी नाही म्हणजे दोघी जणी. अरे गाडीमध्ये पोरा कशी येतील सगळी दुकानांची? पोरा किती जण आहेत? 4-5 जण आहेत. 4-5 जणांमध्ये एक गाडी लागेल. हो ना, एक गाडीने किती 5-5 सीट बसले तर 10 माणसं गाडी पडतात. 2 गाड्यांनी 10 माणसं बसती. मग तुला टाइम होईल ना अजून. आता तुला किती टाइम होईल अजून? म्हणे कसला टाइम? मग एकच सगळी तयारी बियारी करताना आता जेलो असतं ना मी पुरं. तुम्ही या मग आरामात. मग दुसरी गाडी कुठं? इको ना. इको कशाला ती लावली? किती आवरी जाणार. तर गाईस पहिलं तर गाडी धुवून आणू. गाडी जामच माकली माझी. आज तर धुवायला लागेल. आज चांगला दिवस आहे मस्त पैकी. गाडी बिडी धुवून घेता पहिला. तयारी वगैरे करून सगळ्या घरांचं म्हणजे एकदम सगळे उत्सुक आहेत सगळे ओपनिंग साठी. माझी ताई पण आली आहे बघू शकता. कसं वाटतं बाय तुला? मी एवढं मोठं दुकान टाकले. लय भारी. चांगलं झालं का दुकान यावेळी? लय भारी झालं. तर सगळ्यांना भरपूर जास्त आवडलाय शॉप वगैरे. आणि ही खरोखर माझी अचिव्हमेंट आहे. आणि आजपर्यंत जे काय केलंय सगळं काय तुमचा सपोर्ट होता त्याच्यामुळेच केलंय. एवढं काय सगळं काय पॉसिबल झालंय. आपले सगळे काय सपोर्टर आहेत जे पाठी रात्री 5-5 वाजेपर्यंत माझ्यासाठी काम केलंय यांनी सगळ्यांनी. तर भरपूर मज्जा केली आम्ही काम करताना सुद्धा. आणि सगळं काही एन्जॉयमेंट असते त्याच्यामुळे आमचं सुद्धा काम सुद्धा होतं एकदम प्रॉपर. आता आम्ही निघालोय. सो बघूयात कसं काय होतं ओपनिंग वगैरे. तुम्हाला पण या ब्लॉगद्वारे सगळं काय दाखवता येईल मला. गाईज शांत का? रात्री फुल याही धमाल केली. तो ब्लॉग टाकणारच आहे मी पुढचा ब्लॉग. अगोदर हा ब्लॉग पडणार आहे आपला. तर चला आता निघूयात. सगळेजण घरातले येतात पाठवून गाडीतून. तर आम्ही पहिला निघालोय. चलो लेट्स गो. यार गाईज माझी ओपनिंग आणि पाणी बघा केवढा जोरात पडतंय भाई. फुल सुसाट पाणी आहे. दिसत नसेल कॅमेरामध्ये पण भाई जाम जोरात पाणी आहे. कशी यार आजच यायचा होता या पावसाला. गाईज जस्ट आलो दुकानामध्ये. या साईडला पूजा वगैरे चालू आहे. वहिनीची दादा बसलाय मस्त. सत्यनारायणची पूजा चालू आहे. सगळं रेडी झालंय. या साईडला आपला भाऊ माझ्या अगोदर आलेला आहे भाई. धन्यवाद. मला वाटलं तू येशीलच नाही भाई माझ्या अगोदर. तू 2 तास वेट करायला लागला. गाडीमध्ये झोपायला लागला. लय लांबून आलोय मी. आवडीचा माझ्यावर ओपनिंगच अशी करायची आहे ना शेटची. शेटची 3री ब्रँच आहे. आता 4थ्या ब्रँचला डायरेक्ट 4 हात होतील. लगीन करेल भाई डायरेक्ट. अरे बाबा खरं सांग ना. असंच बोल जरा. चांगला बोल. लग्न आणि पोर बघायला आला कारण की याचं लगीन करायचं आहे. चांगलं आहे याच्याकडे सगळं काय फक्त पोरच पाहिजे. पुढच्या वर्षी धूम धडाक्यानं लगीन करू कारण का सगळ्या ऑर्डर्स आपल्यालाच असते. कॅटरिंग बिजनेस पासून सगळं आपण सांभाळणार. भाईने डेकोरेशन आपला सगळा करायला घेतलाय. नंबर टाकतो भाईचा. लवकर कॉन्टॅक्ट करा. तशा ऑर्डर इले असतात त्याच्याजवळ. गरीब माणसांना भावना देतो लवकर. या साईडला तुम्हाला दाखवतं कसं डेकोरेशन केलंय. सगळं डेकोरेशन झालं या साईडला. नॉर्मल आपण या टाईपला केलंय. पूर्ण हार लावला तिथून इथपर्यंत. हार तर भाई काहीच दिसत नाही. सुंदर वाटतं की नाही दुकान. बाय कसं वाटते बाबू?
कसं वाटतं दुकान? कसं वाटतं काकाच्या दुकान? जीविका कसा आहे? जीविका कसं आहे दुकान? अरे फायनली रेडी झालाय. या साईडला तुषार भाऊ, आशू कसं वाटलं दुकान तुला? अरे तुला बोलू आता भाऊजींकडनं आपण रिव्ह्यू घेऊया दुकानाबद्दल. कसं वाटतंय, काय वाटतंय भाऊजी? जरा 2 शब्द बोला. कसं वाटतं दुकान? हा हा आता वाटतं ना काहीतरी केल्यासारखं, मी लाईफ मध्ये आल्यासारखं काहीतरी वाटतं ना. एक नंबर. सगळ्या दुकानपेक्षा हा दुकान भारी झालं. बाहेर झालं ना. थँक्यू. जागा पण भरपूर आहे. हा जागा पण भरपूर. जागा भरपूर आहे ना. आता हा मुलं पाहिजे दुकान. मुलं बघू ना, होतील ना, एक दिवस सगळं होईल. लगेच सगळं काम नाही होत, आरामात होतात. भाऊ आले बघा, सकाळपासून फुगे फुगवतात हे. अजून यांचे फुगे फुगून नाही होत. मी एवढ्याला किती फुगवलं तुला माहित आहे? हा वाईट देतो मी, चांगली वाईट देतो, नंतर 5 मिनिटं थांबा. हा कसं आहे? सीट आहे ती, सीट पूर्ण कोरियन सीट बोलतात त्याला. बाहेरून आले, इम्पोर्ट केले तिला. कारण आलाय बघा तेवढा लेट. नाही बघा कसा होईल आलं ती विकण्याची लागणार चायनीन होती काली होता. भिजतच आले, पाणी नाही थांबत नाही. नको ना जाव यार, आता आला लगेच चालला. थांब ना, ओपनिंग करून जा. नको ना कर. घे तिकडे पप्पा जवळ दे, डायरेक्ट तिकडे दे. इकडे दे डायरेक्ट पूजेला. पूजा करून घ्या. टावेल द्या, टावेल आहे दे. घे. भिजत आला तुला 4 व्हीलर घेऊन यायला पाहिजे होतं यार. हा गायत्री कसं वाटतं दुकान? हा खूप मस्त आहे. कसं वाटतंय? भारी वाटते एकदम. मनासारखं झालंय. हा सगळं चालू करायचं बाकी अजून चालू नाही झालं. तर काही सगळे आलेत घरातले. आता थोड्याच अर्ध्या 1 तासात आपण ओपनिंग करणार आहोत. भरपूर सुंदर वाटतंय. हा डेकोरेशन वगैरे सगळं काय माझ्या मित्रांनी केलं डेकोरेट. आणि सगळे फ्री माइंड आहेत, त्याच्यामुळे माझे सगळे काय कामं एकाने नाही होत. सगळे काय एकाने तर जरा थोडासा फार जोर लावला ना की 4 जण हातभार द्यायला येतातच आपल्याला. म्हणून कधी पण पहिला तर सुरुवात केली पाहिजे माणसाने. सुरुवात केल्यावरती सगळं काय बरोबर होऊन जातं. तसेच मी कोणत्याही कामासाठी कधीच लेट नाही केलं. प्रत्येक कामासाठी पहिली सुरुवात केली. त्याच्यानंतर आपण जेवढा कामावरती भर देणार ना तेवढेच आपल्यानंतरसुद्धा आपल्याबरोबर सगळेजण माणसं असतीलच. फक्त विचार एवढं नका करू, काहीच करायचं नाही. कोणत्या पण काम तुम्हाला करायचं नाही, जिद्दीने करायचा. आणि हार तर बिलकुल पण मानायची नाही. ह्या काम मी करेल म्हणजे करेनच लास्टपर्यंत, असं ठरवलं ना एकदा की झालं काम सगळं काम. भाऊजी आले. भाऊजी कसं वाटतं दुकान वगैरे? हां तर गाईज माझे मित्र विसरलं नाव महेश दबाडे. गाईज आबी आल्या या साईडला आणि या साईडला महेश आला. दोघं आपला शूट करणार पूर्ण. रोशन भाऊ आणि रोशन भाऊची मेन ब्रांच ही आहे. सगळ्यांनी या खूप सुंदर आहे, विजिट करा लवकर आणि रोशन भाऊला सपोर्ट करा. त्याचा बोलतो थोडासाच करा. ठीक आहे गाईज, आता सगळं काय आपलं शूट वगैरे होणार आहे. दादा आलाय. अरे योग्यता तुम्ही आले, खरोखर तुमचं मनापासून धन्यवाद. शुभम भाऊ कसं झालं दुकान वगैरे? हा तुला आवडलं ना? काम फिटेड आहे. तुझ्या मनासारखं झालं की नाही? ठीक आहे. जरा भाऊ आमचा जरा चांगला काढला ना. झाले पाहिजे. आता जस्ट रोशन आलाय शूटसाठी. कॅमेरा वगैरे सेट झालाय. भाऊ पण आहे आपल्याकडे. तेव्हा वरती पब्लिक चालू आहे. शूट चालू आहे.
काहीतरी शूट होते. आलो. एक मिनिट. या बघू शकता गाईस, गाड्या थांबल्या सगळ्या. भावाच्या एंट्रीसाठी आपण गाड्या सगळ्या थांबवून टाकल्यात. तर काही सगळेजण आलेत बघा. या साईडला ताई वगैरे, या साईडला आमचा आकाश भाऊ आहे. आकाश भाऊ, कसं वाटलं दुकान वगैरे? दुकान तर खूप चांगला वाटला मला. आणि माझ्याकडे अजून एकदा भाऊ नवीन दुकान ओपनिंग केल्याबद्दल थँक्यू सो मच. गाईज कस्टमर पण या साईडला चालू झालेत. या साईडला भाऊ आलाय. भाऊ कुठून आला तू? मानकोली गावावर. म्हणजे आपल्या बाजून. कुठं राहतो? इथेच. दादा तुम्ही कुठून आले? वेलेवर. नाही. कसं वाटलं दुकान वगैरे? कपड्यांचं कलेक्शन वगैरे? अजून भरपूर कलेक्शन येणार 2 दिवसात. या साईडला आमचे मोठे शेठ म्हणजे आमचे दादा राजपालकरी. दादा कसं वाटलं तुला शॉप वगैरे? हा, तुम्ही काहीतरी खालीला पण वाटतंय. ठीक आहे गाईज, या साईडला पूर्ण कोचेसचं वगैरे कलेक्शन आपण बाय केलं आहे. यावेळी पूर्ण आला बघू शकता. लवकर शॉपला व्हिजिट द्यायचं तुम्हाला. या साईडला आमची गायत्री आहे. गायत्रीला आपण शॉपवरती ठेवणार होते यावेळी बिलिंग करायसाठी. येशील ना गायत्री? हा. बसायचं काम कर. भाऊ कधीपासून वाट बघताय कधी ओपनिंग करायची पटकन? व्हिडिओ तर आहे 1 मिनिट 30 सेकंडचा, पण त्यासाठी पूर्ण वाट बघायला. नाही, खरोखर तुझी मेहनत भरपूर जास्त दिसत नाही, पण व्हिडिओ मध्ये ते करतं त्यांना समजतं. पण तुझी मेहनत भरपूर आहे. भावा तुझा नंबर देईल, याला कॉन्टॅक्ट करा आणि रील्स शूट करून घ्या. त्याच्याकडे हाय DSLR कॅमेरा शूट करू शकता सोनी कंपनीचा. अच्छा, त्याच्यापासून चांगला आहे का? सॉरी आहे. चला करायचं काहीच पटापट आता करूयात आपण ओपनिंग. सो जास्ती टाइम नको चांगल्या गोष्टीला. चलो. आम्ही उभे आहेत. व्हिडिओग्राफर आहे. तू कोणता ब्लॉग काढतोय? रोशनदा. तू कोणता ब्लॉग काढतोय? तू कोणता? अरे रील एक तरी काढा, एक तरी जण रील ना कसं I just want to tell you, congratulations, it's a celebration, party all day, I know you've been waiting, congratulations, it's a celebration, I just want to tell you that I think that you're amazing, amazing. Guess you be one sweetie boy, you need a billion Asians. Yeah, you did it very. द्या मला चांगल्यामध्ये. Congratulations to your corporation. Guess you be one sweetest boy, you need a billion Asians. Yeah, you did. बाबा
इकडे बघा. दमलो यार बाबा, दमलो सिरियसली. मस्त झालं सेलिब्रेशन वगैरे, सगळी फॅमिली एकत्र होती. सगळं साफसफाई करावं लागणार आपल्याला सगळं. भाऊजीने पहिलाच बघ, सगळ्यांनी पहिला भाऊजी असतात जाणू घेऊन आले. पहिला महत्वाचं काम आम्ही करता, भाऊजी इथं साफ करायचं काम करतात. सगळ्यात जास्त मेहनत घेतली असेल भाऊजीने सगळी साफसफाई करायची. थँक्यू. भाऊ आल्या आंबिवलीवरनं आपल्याला खास करून भेटायसाठी भिवंडीपर्यंत येणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. थँक्यू सो मच. आणि गिफ्ट सुद्धा आले आपल्या इथे. सो फ्रेम लावायला पण जागा भरपूर आहे, फ्रेमच असेल. थँक्यू. आमच्या दोघांकडून पण रोशन दादाला पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा. आणि त्याचा असं भरभराट होत जाऊ दे. त्याचे शॉप 1 चे 2, 10, 100, 200 होत जाऊ दे. थँक्यू सो मच. तू लोकांना गिफ्ट देतो तर आम्ही म्हटलं विचार केला तुलाच गिफ्ट द्यायला पाहिजे. काय वाटतं तुला? बरोबर आहे. थँक्यू. काही दादांनी आपल्यासाठी गिफ्ट आणलंय. कुठले? 2 मिनिटं. आलिंग भिवंडीमध्ये आता चांगलं काम केलं का? गाईज आमच्या घर मालक आले सगळे मला भेटायसाठी. थँक्यू. गिफ्ट पण आणलं बाबा. दीदी तू पण आणलं गिफ्ट? ए थँक्यू. हा आपला एक फोटो होऊन दे पहिला. तर गाईज केतन भाऊ पण आलाय आणि रजत भाऊ सुद्धा आलेत. धन्यवाद तुम्ही आल्याबद्दल खरोखर मनापासून. रोशन भाऊ अजून काय बोलू का? बाय. थँक्यू. थँक्यू सो मच. काय घेऊन आला माझ्यासाठी? आणलं काहीतरी. कुठून? आवडला. 1-2 ब्रँच नंबर पेक्षा 3 नंबर ब्रँच मला खूप आवडला भाई. सॉलिड आणि 0 पासून वर आलेला माझा भाव आहे. नादच नाही कळलं. मम्मी कुठे आहे? आताच गेले सगळे घरातले. बाबू काय आमचं आहे रे. तू कुठे घेऊन चालला? घरी पण आहे. घरी पण असेच आहेत ना. घेऊन जायचं का? घेऊन जायचं नाही ना? नाही घेऊन नाही यायचं. तुला पाहिजे? तर काहीच आज तर भरपूर गिफ्ट आलेत. भाऊ पण आला आपला ठाण्यावरनं. धन्यवाद तुम्ही आले. सगळे गँग घेऊन आला बघ भाई. एकटा येतच नाही, बॉडीगार्ड पण लागतात 4-5 जण. बरोबर. कोणती फ्रेम आणली आहे? गणपती बाप्पा मोरया. नंतर बघतो ओपन करून. कुठून आला दादा तू? अंजूर. भाई भिवंडीची पब्लिक वाटतं फुल. सगळे भिवंडीची पब्लिक आले. सगळ्यांचा भरपूर प्रेम आहे आयकुरा मेन्स वेअरवरती. जसं शॉप ओपन केलाय तेव्हापासून भाई गर्दीच गर्दी आहे. हे बघा या साईडला तर इकडे बघा पॅन्टी बिंटी घालायला घेतल्या. या साईडला बघ. या शॉपिंग करा पटापट. तू काय करतोय पण या मग कशी शॉपिंग चालली यांची? सगळे आपलीच पोरं आहेत. सगळे आपल्यासारखेच राहतात आपल्यासोबत. भारी वाटते. पहिला दिवस आहे. 1 नंबर वाटते. सगळे जेवली लोक आहेत. भिवंडीचे पब्लिकचा भरपूर प्रेम भेटत आहे. असंच प्रेम दाखवा आणि लवकर लवकर ज्यांनी व्हिजिट नसेल दिलं त्याने सुद्धा आयकुरा मेन्स वेअरला व्हिजिट द्या. तर काहीच भरपूर टाइम झालाय. आता 10 वाजायला आले तेव्हा माझा भाऊस आले बघा या साईडला. आवरे लेट. बहिणी पण आवरे लेट आले. त्यांना टाइम नाही भेटला. कामामुळे टाइम नाही भेटत प्रत्येकाला. तसंच दादा पण आता भरपूर लेट आलाय. ऋतुजा मॅडमनी बघू शकता या साईडला आपल्यासाठी केक आणलाय. तो पहिला आपण कटिंग करून घेऊ. किती केक कटिंग करू? 4-5 कापले. या साईडला आपला भाऊ आलाय. ओ भाई साहब ये थँक्यू ब्रो. अख्खा दुकान तुम्हीच घ्या. भाई लोक कुठलं होस? थँक्यू.
तुमच्या इकडे आले, भरपूर प्रेम दाखवा जरा, एकदम कडकवाला. फॉर युअर न्यू शॉप. थँक्यू थँक्यू. खाणार ना तुम्ही? एकटाच काय वहिनी खाशील ना? सगळ्यांचा उपास. उपवास कॅन्सल झाला आपण पॅक करके लेके जाओ. आज आयकुरा मेन्सवेअरची ओपनिंग होती. ओपनिंग निमित्ताने भरपूर जणांनी प्रेम दिले आयकुरा मेन्सवेअरला. तसेच भाऊ सगळे आपले इथून आलेले भिवंडीच्या कोणत्या गावातून सगळी टीम यांची कबड्डीची फुल कबड्डी खेळतात आणि इथं पण फुल कबड्डी खेळल्यावर माझ्याजवळ येऊन सगळ्यांनी शॉपिंग केली. बघू शकता प्रत्येकाने शॉपिंग केल्या. आयकुरा मेन्सवेअरवरती तुम्ही जे प्रेम देताय ना ते असंच कायम असून द्या. कशी वाटली क्वालिटी वगैरे जरा सांगा. आणि रेंज वगैरे कशी वाटली? आमच्या पद्धतीने म्हणजे बरं वाटलं ना. आणि फ्री वगैरे गिफ्ट वगैरे पण भेटलं. छत्रीची क्वालिटी कशी वाटली? धन्यवाद. असंच प्रेम द्या आयकुरा मेन्सवेअरवरती. आता तुमच्या इथे आलो मी, मला सपोर्टची खरोखर तुमच्या गरज आहे. भिवंडीकरांची नक्कीच सपोर्ट करा सगळ्यांनी मिळून. आयकुरा मध्ये की जय. लेट पण थेट काय, लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि भावाला नक्कीच प्रेम द्या. लवकरात लवकर शॉपिंग करायला या. भरपूर जणांना वाटत असेल इंस्टाग्रामवरती व्हिडिओ टाकतोय तर काय एवढं काय नसेल, काय नाही, हवा बिवाजी करतोय. बघू शकता या साईडला कचरा तुम्हाला दिसत असेल. या आजच्या सगळ्या कस्टमरांचा हा कचरा आहे. बाई ज्याने भरपूर शॉपिंग केली आहे. पूर्ण रॅक भरलेले होते, सगळे काय रॅक खाली झाले. या साईडला बघा, साईडला माल नव्हता आपला मध्ये, पण या साईडला माल होता आणि या साईडला थोडाफार होता, कारण की माल एवढा हाणाला जमला नाही मला. उद्या परवा 2 दिवसात पूर्ण माल पॅक होईल आपला. उद्या पूजा बिजा केली तर सगळं काय उद्या सकाळी साफ करायचं आहे. पण कस्टमरांची भाई भरपूर गर्दी असते. बघू शकता 11 वाजून 58 मिनिटं झालेत, अजूनपर्यंत आपण शॉप चालू ठेवला आहे. कारण की इकडे भिवंडीला बोलतात रात्रीचेच कस्टमर येतात. भाई भिवंडीकरांचा काय विषय आहे काय माहिती, रात्रीचेच कस्टमर असतात. कारण की माझ्या डोंबिवलीचा शॉप, पनवेलचा शॉप 10ला बंद होतो. तिकडे 10च्या नंतर कस्टमर नसतात, दुपारी वगैरे कस्टमर असतात. पण या भिवंडी साईडला बोलतात रात्रीचेच कस्टमर असतात. मग सीझन टायमाला माझा काय व्हायचा, आत्ताच 12 वाजलेत माझं ओपनिंग केलंय. तर भरपूर प्रेम दिलंय. लव्ह यू ऑल. तुमचं खरोखर आभारी आहे मी. जे मी शॉप ओपन करतो त्याला भरभरून प्रेम देत आहे. आयकुरा मेन्सवेअर हा नाव नाही, हा एक ब्रँड आहे. माझी माऊली माझ्या पाठीशी आहे, त्याच्यामुळे आजपर्यंत मी इथपर्यंत पोहोचलोय. खूप जास्त प्रेम सगळ्यांचं भेटतंय. धन्यवाद सगळ्यांचं, मनापासून आभार. आता तर एवढी झोप आली आहे बघ, डोळे फुटतील माझं. 2 दिवस झाले लिटरली आम्ही झोपलो नाही. सगळेजण झोपले नाही बघा. या साईडला सगळे कामच करतात पोरं. भरपूर जास्त काम केलं सगळ्यांनी. आता 12 वाजलेत, आम्ही निघू अर्ध्या तासात. थोडाफार काम आहेत आणि एक गिफ्ट वगैरे आलेत, ते बघूयात कधी फोडायचे वगैरे, ते नंतर फोडेल. सध्या तर आपण आता निघणार आहोत, त्याच्यामुळे ब्लॉगला आपण इथंच एंड करूयात. आजचा ब्लॉग मी ज्या प्रकारे दाखवायचा होता त्या प्रकारेच दाखवला आहे. म्हणजे सिम्पल टाईप बनवलं आहे. एडिटिंग करायला पण एवढा टाईम नव्हता भेटत, त्याच्यामुळे जसं काय करता आलं तेवढा करायचा प्रयत्न केला. आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि आय होप तुम्हाला सगळ्यांना माझे ब्लॉग आवडतात, मला माहिती आहे. आणि थोडासा तुमचा भाऊ बिझी आहे थोड्याशा कामामुळे, आणि लवकरच नवीन ब्लॉग बनवायचा सुद्धा प्रयत्न करेल मी. भेटूयात अशाच नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय गाईज. आणि लवकर भिवंडीकरांनी आयकुरा मेन्सवेअरला व्हिजिट द्या आणि तुमच्या बेस्ट चॉईसचे कपडे घ्या. जय एकविरा. बाय बाय गाईज.